मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. रवींद्रदा एकनाथ पाटील गोल्डमॅन म्हणून दिवे अंजूरचे एक दानशूर व्यक्तिमत्व, उद्योजक उद्योगपती आहेत. नक्कीच आजच्या आपण दुपारच्या सत्रातून जे 4 संघ पाहणार आहोत, न्यू मिलन पायगाव, बंद्रा मारुती काल्हेर, अमर स्पोर्ट कासने आणि गावदेवी वेले, सर्व संघांनी वेलेवर या. लाईव्ह स्पर्धा बघून कोणी येऊ नका आणि ट्रॉफिकचं बहाणे आम्हाला सांगू नका. आज सुपर संडे आहे. नाही, अगदी नाही. आज तुम्ही एक टायमाला आमच्याकडून जेवण मागा, पण वेल मागू नका. तुमची जेवणाची सोय केलेली आहे. आयोजन कमिटीने आज जेवणाची व्यवस्था देखील केलेली आहे. सर्व खेळाडूंची, पाठीराख्यांची, आमचे पाहुणे असतील त्यांची देखील. चला चला, सरवली संघ शरदजी भोईर साहेब या संघटनेचे पहिले अध्यक्ष, उद्योगपती सरवलीपाडा शरदजी भोईर साहेबांचा संघ आपण क्षेत्ररक्षण करताना प्रथम पाहतोय. सामन्यातून बालाराम भोईर संघ नायक नाणेफेकी जिंकून प्रथम त्यांनी गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. नक्कीच माजी केंद्रीय मंत्री बंद्रा मारुती काल्हेर आयोजित स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून जो खेळाडू होता हिम्मत पाटील. बघूया, पहिलाच चेंडू घेऊन गोलंदाज नामदेव चौधरी. बघूया हिम्मतची किंमत काय त्यांनी दाखवून दिलंय. सध्याच्या सीझन मध्ये नॉन स्ट्राईकला आपण फुलाजी पाटीलला पाहतोय, स्वर्गीय दगडूशेठ प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे. चला चला, नामदेव चौधरी इष्टे रक्षक. आज नितीन आहे ना, आपण पाहतो इष्ट्यांच्या मागे दिनेश पाटीलची जागा तिथून चेंज केलेली आहे. बघूया, दिनेशला आपण पाहतोय मिड ऑफ वर, मिड ऑनला साई, ही दोन्ही बंधूंची जोडी. त्यानंतर रतन अगदी शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला आहेत. पॉइंटला प्रभाकर पाटील आहेत. गलीमध्ये अगदी आपण पाहिलं तर शॉर्ट थर्डमॅनला शरद भोईर आणि 2 क्षेत्ररक्षक हे शिमारेच्या लगत. गेम ऑन. पहिला चेंडू खोदून काढलाय. बघूया, समोर क्षेत्ररक्षक आहेत, निशाणा साधता आला नाहीये. इथे मोठी विकेट. कदाचित जर हा चेंडू स्टंपला हिट झाला असता तर हिम्मतला मात्र एका धावाची किंमत मोजावी लागली असती. नक्कीच देव देतो आणि कर्म नेतो. इथे संधी होती, मात्र ती संधी दडवलेली आहे. हिम्मतच्या बॅटमधून पहिले एक सिंगलनं स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन झालं. वेलकम पारुनाथ म्हात्रे, ग्रामपंचायत पिंपळचे विद्यमान सरपंच आणि आमचे मित्र गणेशजी ठाकरे, सुस्वागतम. सारंगावचा 12वा पाठवा मित्रांनो. इथे फटका उडवलाय फुलाजी पाटीलनं. फटका आकाशामध्ये, वेल जज कॅच, अप्रतिम झेल. अगदी चेंडूच्या मागे जाऊन झेल घेणं खूप कठीण असतं, मात्र तो झेल इथे सोपा केलाय आणि इथे मिळवलाय. पहिला विकेट नामदेव चौधरीनं. फलंदाज बाद फुलाजी पाटील. चांगली सुरुवात नामदेव चौधरी यांच्याकडून. पहिल्या चेंडूवर देखील संधी होती, मात्र दुसऱ्या संधीमध्ये काय झेल टिपलाय. संदीपनं झेल टिपला. इथे चेंडूला अगदी पुन्हा एकदा काऊ कॉर्नर रिझनला उडवलाय. मला वाटतं शरद पाटील, क्या बात आहे. चांगला फटका. चौकाराने आपला अकाउंट ओपन केलाय. फुलाजी पाटील जरी बाद झाले तरी माझ्यावर कुठल्याही प्रकारचा दबाव नाहीये हे सांगताना फलंदाज शरद पाटील.
नक्कीच दिवास संघ देखील थोडासा विश्रांती करतोय. विचारमय सुरू असतील. आपण कुठे फलंदाजी कमी केली, गोलंदाजीमध्ये कुठे चुका केल्या, क्षेत्ररक्षण कुठे चुकीचं झालं, याची नक्कीच चर्चा सध्या दिवा संघ करत असतील. चांगला चेंडू आणि इथे बॅट कट. इष्टांच्या मागे नितीननं टिपला झेल. अजून एक फलंदाज बाद. नक्कीच आज या स्पर्धेच्या फायनल दिवसातून आपल्याला मान्यवर कक्षामध्ये आपले प्रमुख अतिथी रवींद्रदा एकनाथ पाटील, उद्योगपती दिव्या अंजूर, नवीन फलंदाज आलेत किशोर पाटील, नक्की सारंगाव ओनली पाटील आणि एजी स्पोर्ट निंबवली ओनली गुलवी असे दोन एकमेव संघ आहेत. त्यांच्या संघामध्ये सर्व संघांचा एकच सरनेम आहे, गुलवी निंबवली आणि पाटील सारंगाव. हा चेंडू आलाय वाईटनं. आता धावसंख्या पोचली 6 वर. 2 बाद 6. बघूया दिनेश याला आपण मिढापूर पाहतोय. किशोरसाठी हा चेंडू अगदी चेंडूला आडव्या बॅटने खेळण्याचा जरूर प्रयत्न केला, मात्र चेंडूनं शरीराचा वेध घेतलाय का बघूया. तर नाही, बॅटला चेंडू स्पर्श. पंचांचा इशारा येत नाही म्हणजे चेंडू बॅटला स्पर्श झालाय. नक्कीच एकाच बघूया षटकातील पुढचा चेंडू. हा चेंडू देखील हिंमतनं सोडून दिलाय. दिशाहीन चेंडू. नक्कीच नामदेव चौधरीने मात्र या सामन्यातून आतापर्यंत 8 डावा खर्च केलेत, 2 गडी जरूर बाद केलेत, मात्र 2 चेंडू अतिरिक्त वाईटच्या स्वरूपात देखील फेकलेत. 2 बाद 8. हा चेंडू चांगला चेंडू. इथे बघूया फलंदाज धावचीत की झेलबाद. यस, मला वाटतं फलंदाज धावचीत बाद झालेत किशोर पाटील. नवीन फलंदाज यष्टीरक्षक लहू पाटील. नक्कीच लहू पाटील, हिम्मत पाटील, मानाजी पाटील, दिलीप पाटील, मुकेश पाटील या फलंदाजांनी जनमन सारंगाव संघासाठी चालू सीझनमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे आणि त्याच्याच बलावर माजी केंद्रीय मंत्री चषकामध्ये हा संघ अंतिम सामना जय बजरंग कारिवली संघासमोर खेळला होता. बघूया या स्पर्धेतून कशी सुरुवात राहील. त्या संघाला त्यांनी गोवे येथे जी सध्या स्पर्धा सुरू आहे त्या स्पर्धेमध्ये पराभवाची परतफेड केलेली आहे. बघूया हिम्मत आणि लहू ही जोडी 3 बाद 8 पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. गोलंदाज संदीप भोईर. चला चला जरा स्पीडअप करा. अतिशय चांगली स्पर्धा, सुसज्ज असा तलाव मैदान पिंपलास आणि याचं संपूर्ण श्रेय ग्रामस्थ मंडळ पिंपलास आणि ग्रामपंचायत पिंपलासला जातोय. चांगली क्रीडानगरी आहे. भिवंडी ग्रामीण मधले म्हटलं तर तलाव मैदान पिंपलाचं देखील एक चांगलं सुप्रसिद्ध असं मैदानामध्ये या मैदानाची चर्चा
अगदी चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. नामदेव चौधरी चेंडूच्या समोर आहेत. दुसरीची कॉलिंग मात्र ते लवून सांगितलं हिम्मतला तू थांब. एकाच धाव्यावर समाधान. धावसंख्या 7. चेंडूमध्ये 3 बाद 9. आतापर्यंत 7 चेंडू टाकून झालेत. संदीप भोईर राऊंड द विकेट न. ओव्हर नंबर 2चा दुसरा चेंडू. इथे चेंडूला अगदी उडवलाय आणि तिथे क्षेत्ररक्षकाचा अंदाज चुकलाय. चेंडूवरची नजर हटलेली आहे. 2 धावा इथे लवून पूर्ण केलेत. 2 स्वतःचा अकाउंट ओपन केलाय. संघाची टोटल आता दुहेरी अंकामध्ये 3 बाद 11. कमी गतीने चेंडू टाकला. इथे दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. आउटसाइड लेग स्टंप. पंच सुरेश गरजसर आणि सुनील म्हात्रे या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये. शंकरजी भोईर यांचं मान्यवर कक्षामध्ये शुभागमन झालेलं. वेलकम. हा चेंडू पुन्हा एकदा वाईट. की संदीप भोईरनं पहिल्या 2 चेंडूमध्ये 3 खर्च केले. त्यानंतर सलग 2 चेंडू वाईट. हा चेंडू फुल टॉस. आता चेंडूला मात्र उडवलाय डीप फाईन लेग रिजन मध्ये आणि चेंडू एका टप्प्याने सीमा पार. लवूच्या बॅट मधून हा पहिला वार चौकार. पाटीलने तर या स्पर्धेतून अगदी चांगल्या जुने गाणी पेश करून प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. नाहीतर मनोज ठाकरे आत्ताची गाणी आहेत. काय गाण्याचे बोल आहेत, काय संगीत आहे, कानाला अगदी ऐकावंसं वाटत नाहीत. मात्र जुने गाणं सर्वांना मन प्रसन्न करणारं अगदी हवाहवासं वाटणारं संगीत. धन्यवाद. बघूया राजेश संदीप भोईर षटकातील पुढचा चेंडू. इथे इनसाइड आउट. डीप इष्टा कव्हरला नामदेव चौधरी. वेल जज कॅच. हसतायत मात्र हिम्मत सोडली नाहीये कारण की समोरून माऊली आले होते. नक्कीच त्यांचा शुभ आशीर्वाद आणि चांगला झेल. रतन चौधरी अगदी खंबीरपणे उभे होते नामदेव चौधरींच्या समोर. वा मोठी विकेट या सामन्यातून नक्कीच इथे संदीप भोईरनं मिळवून दिले असं म्हणायला हरकत नाहीये. क्रिकेटचं सूत्र आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच. 4 बाद धावा बनले 17. मात्र लवूचा विकेट खूप टर्निंग पॉइंट. चांगली कॅच. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 10 चेंडूमध्ये आले 17 आणि आता फलंदाजीसाठी मानाजी पाटील. सूर्याजी गेले आणि मानाजी आले. बघूया धनाजी, मानाजी, सूर्याजी, फुलाजी आणि आमचे शिवाजी दादा अशी सारंगावची बंधू. मानाजी पाटील डावखुरे आताचा फलंदाज. मानाजीच्या बॅटमधून खूप कमी वेळा आपण फलंदाजी पाहिली मात्र गोलंदाजी त्यांनी नेहमी चांगली केलेली आहे. हा फटका उडवलाय. मिस टाइम फटका आहे. चेंडू सेफ लँड होतोय मिडॉनला. नक्कीच एकच धाव मिळेल. डीप मधून क्षेत्ररक्षक अगदी दक्ष होते. चांगली फिल्डिंग. एका धावेने 11 चेंडूमध्ये आलेत 18 आणि गडी बाद झाले 4. हिम्मत अजूनही मैदानामध्ये आहे. एक सलामीवीर ज्यांनी काल्हेर स्पर्धेमध्ये मालिकावीर हे पारितोषिक पटकावलं होतं. तब्बल 86 धावा त्यांनी त्या स्पर्धेतून पूर्ण केल्या होत्या. इथे हा चेंडू देखील आला वाईट. धावसंख्या
19. संदीप भोईरनं देखील आतापर्यंत 3 वाईट फेकलेत. नामदेव चौधरीनं पहिल्या ओव्हरमधून 2 म्हणजे आतापर्यंत 5 धावा या वाईटच्या स्वरूपात आलेत. हा चेंडू अगदी पॉइंट रिझन मधून खेळलाय. बघूया क्षेत्ररक्षक तिथे मला वाटतं बालाराम भोईर आहेत, संघाचे संघनायक. चांगली फिल्डिंग करतायत. धावा मिळतील 2. साई पाटील आहेत. यस, 2 धावींनी 2 ओव्हर 4 बाद 21. 10.50 ची सरासरी. सरासरीचा विचार केला तर 10 पेक्षा जास्त धावा पहिल्या 2 ओव्हरमध्ये आलेत. आता 12 चेंडू खेळायचे आहेत आणि 6 विकेट हातामध्ये आहेत. बघूया या 2 ओव्हर सारंगाव संघाच्या बाजूनी की मात्र जय भोलेनाथ सरवळीपाडा संघाच्या गोलंदाजाच्या बाजूनी. क्रिकेट मित्रांनो हा एक असा खेळ आहे की हा खेळ एक फलंदाज एक गोलंदाज कधी पलटी करू शकतो. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. बघा 2 ओव्हरसाठी 13 मिनिटांचा अवधी घेतलेला आहे सरवली संघ. नक्कीच क्रिकेटमध्ये तुम्हाला वेळेला नक्कीच सहकार्य करावं लागेल. एका शिस्तबद्ध खेळ खेळावा लागेल. गोलंदाज दिलीप पाटील, नक्कीच बालाराम भोईर, त्यानंतर दिनेश साई पाटील, रतन चौधरी असे कित्येक गोलंदाज आणि आपले शरद भोईर देखील. शरद भोईर यांची गोलंदाजी बऱ्याचशा फलंदाजांना अजूनही समजली नाहीये. सुरुवातीला शरदजी भोईर साहेब गोलंदाजी करायचे, फ्लाइटेड डिलिव्हरी देत होते. कित्येक फलंदाजांनी त्यांनी चुकवलंय आपल्या चेंडूची गोलंदाजी जादू दाखवताना. मात्र आता संघामध्ये नवीन काही चांगले खेळाडूंचा भरणा झालेला आहे. बघूया मानाजी पाटील ओव्हर नंबर 3 साठी. दिलीप पाटील, हा चेंडू कमी गतीने फेकला होता, मानाजीला बीट केलाय. पहिल्या चेंडूवर गोलंदाज दिलीप पाटीलनं चांगली सुरुवात. तेरा चेंडू 21. आता 11 चेंडूंचा खेळ शेष आहे. हा चेंडू बघूया स्क्वेअर लेगला खेळायचा होता. इथे नितीन कडून थोडीशी चुकी. इथे वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 23. वेळेच्या बाबतीत पहिली वॉर्निंग. बघा यानंतर डायरेक्ट पेनल्टी असेल. पंचांनी इशारा केलाय. हा चेंडू बघूया आणि हा चेंडू देखील दिशाहीन येईल. प्रत्येक गोलंदाजानं आतापर्यंत वाईट चेंडू खूप फेकलेले आहेत. नामदेव चौधरीनं पहिल्या ओव्हरमध्ये 2, संदीप भोईरनं दुसऱ्या ओव्हरमध्ये 3 आणि दिलीप पाटीलनं फक्त 1 चेंडू टाकला आतापर्यंत आणि 2 वाईट. म्हणजे तब्बल 7 चेंडू अतिरिक्त वाईट फेकलेले आहेत. इथे हिम्मतच्या बॅटवर चेंडू आज येत नाहीये, सलामीला आलाय. आणि तिसऱ्या पंचांची इथे आमचे सुनील म्हात्रे सरांनी मदत घेतलेली आहे. बघूया इथे 1 धाव आहे की फलंदाज हिम्मत धावचीत बाद, याचं उत्तर आपल्याला मिळेल. आपण जाऊया मान्यवर कक्षामध्ये. दीपकदादा म्हात्रे आपले शुभ असते. आपण आज या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला मुख्य उपस्थिती हवेदिवे गावचे उद्योजक उद्योगपती गोल्डमॅन दानशूर राजा रवींद्रदादा एकनाथ पाटील यांचा आपण स्वागत सन्मान करूया. नक्की स्वागत आणि सन्मान केला जातोय मान्यवरांचा, पाहुण्यांचा, अतिथी देवो भव. कॅमेरामॅन स्टेज कव्हर करा. मान्यवरांचा स्वागत आणि सन्मान मान्यवर कक्षामधून केला जातोय. दीपकजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते दादांचा शुभ सन्मान, त्यांना शॉल, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केलेलं आहे.
त्यानंतर आपले शंकरजी भोईर हे देखील मान्यवर कक्षामध्ये आहेत. शंकरजी भोईर यांना देखील आपण सन्मानित करूया. तुफान 40+ पिंपलास आयोजित तुफान चषक 2024च्या माध्यमातून आलेल्या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान मान्यवर कक्षामध्ये केला जातोय. दीपकजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान अतिथी देव भव, भारतीय संस्कृतीनुसार आलेल्या पाहुणे हे देवा समान आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून केला जातोय. त्यानंतर भगवानजी ठाकरे देखील आहेत. अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचे एक सिनियर खेळाडू आणि उद्योगपती. त्यानंतर आपल्या गावचे समाजसेवक श्रीपादजी पताले हे मामाश्री देखील आहेत. नक्कीच मामाचं देखील आपण स्वागत सन्मान करूया. फलंदाज सेब आहेत. एक धाव येईल. सामना कंटिन्यू करा. लेग बाईज श्रीपादजी पताले आपल्या पिंपळास गावचे ज्येष्ठ नागरिक समाजसेवक. स्वागत आणि सन्मान केला जातोय मान्यवरांचा पाहुण्यांचा. नक्कीच हा निर्णय थोडासा कठीण होता. लाईव्ह मध्ये देखील चित्र स्पष्ट दिसत नव्हतं आणि हा निर्णय फलंदाजाच्या बाजूने दिलेला आहे. चला मित्रांनो, थोडंसं सहकार्याचं हात असू द्या. हा चेंडू देखील आला वाईट. धावसंख्या 26, 4 बाद 26. दिलीप पाटीलने देखील 3 वाईट टाकले. संदीप भोईरने 3 वाईट. आणि आता बघूया यापुढील हा चेंडू बघूया. चेंडू येतोय अगदी वाईडिशल लॉंग ऑन. धावसंख्या 27. अजूनही या ओव्हरचे 3 चेंडू शेष आहेत. कारण की दिलीप पाटीलने आतापर्यंत 6 फेकलेत, त्याच्यातले 3 वाईट. हिम्मतसाठी परफ्यूम डिलिव्हरी. क्या बात आहे. अप्रतिम चेंडू. दिलीप पाटीलच्या गोलंदाजीला ब्रह्मास्त्र त्यांनी सोडलाय. काय चेंडूला उचली दिली होती. वा, गुड बॉल. चांगला टप्पा, चांगली गती. यष्टीरक्षक नितीन कडून देखील चांगलं यष्टीरक्षण. हा चेंडू खोदून काढलाय. बघूया. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑन. मात्र इथे आता काय घडलाय. चेंडू अडवलाय की सीमारेषा बाहेर गेलाय. मात्र ते धावा जरूर पूर्ण केले. धावून 3. चांगला फड अगदी 100% इथे दिलेला आहे. 3 धाब्यांनी संघाची टोटल 30 धावा. शेवटचा एका चेंडूचा खेळ बाकी आहे. चला या मात्रे. हा चेंडू सीमापार गेलाय की अडवला व्यवस्थित ते पहा. बघा, स्पर्धेला जास्त उशीर नको. नक्कीच आयोजन कमिटी जगदीश मात्रे आम्हाला सांगतायत ऑनफिल्ड अंपायर आपण जो काही निर्णय असेल तो आपण मैदानातून देत चला.
आणि हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाऊन चेंडूला अडवण्याचा प्रयत्न केला. या चेंडूवर चौकार आलाय. यस 31 सुधारित धावसंख्या 31. नक्की थोडेसे गोलंदाज दिलीप पाटील नाराज आहेत. प्रयत्न चांगले होते मात्र सीमारेषेच्या बाहेर जाऊन चेंडूला आतमध्ये ढकलून दिला होता. चांगला निर्णय तिसऱ्या पंचांकडून. हा चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅटला चेंडू स्पर्श झाला आणि चालला चेंडू डीप फाईन लेग रिजन मधून सीमा पार. चौकार. 35 धावा. सन्मान घेऊया. दीपकजी म्हात्रे आपण तयार आहात. यानंतर स्वागत आणि सन्मान समाजसेवक संतोषजी म्हात्रे आपल्या मान्यवर कक्षामध्ये आहेत. चला आपण स्वागत सन्मान घेऊया. संदीपजी म्हात्रे यांना आपण सन्मानित करूया. चला फास्ट घ्या जरा. संदीपजी म्हात्रे समाजसेवक यांचा देखील आपण शुभ सन्मान. त्यानंतर राजेशजी जोशी आहेत. रवींद्रदा पाटील यांच्या समवेत राजेश जोशी देखील आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी ते उपस्थित आहेत. राजेश जोशी यांचं देखील स्वागत आणि सन्मान आपण करूया. त्यानंतर सुरेशजी पाटील. राजेश जोशी नंतर सुरेश पाटील आपण पुढे यायचं आहे. चला चला फास्ट घ्या. 2 राहिलेत. लगेच आपण सामन्याकडे बोलू. दीपकजी म्हात्रे तुफान पिंपळास 40+ एक सिनियर खेळाडू यांच्या शुभ हस्ते शुभ सन्मान. त्यानंतर सुरेश पाटील आपल्या पिंपळास गावचे समाजसेवक एक आदर्श व्यक्तिमत्व यांचं देखील आपण स्वागत सन्मान करूया. त्यानंतर अष्टविनायक ठाकूरबारा संघाचे एक अष्टपैलू खेळाडू गणेश ठाकरे यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत. या गणेश ठाकरे. गणेशजी ठाकरे यांचं देखील स्वागत आणि सन्मान. तुफान 40+ पिंपल्स आयोजित तुफान चषक 2024च्या माध्यमातून केला जातोय. चांगला फटका इथे लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून चेंडू एका टप्प्याने सीमा पार. मानाजीच्या डबल 4 44 धावा लागलेत. हा चेंडू इथे वाईट आला. नक्कीच आज नितीननं चांगले चेंडू स्टंपच्या मागे पकडलेत. हा चेंडू जर कदाचित मागे गेला असता तर अजून काही धावा तिथे खर्च करावे लागल्या असत्या. आतापर्यंत आपण पाहिले तर 10 चेंडू वाईट टाकलेले आहेत. नामदेव चौधरीने 2, संदीप भोईरीनं 3, दिलीप पाटीलनं 3 आणि आता साई पाटीलनं 2. हा चेंडू आणि हा चेंडू देखील आला वाईट.
11वा वाईट चेंडू जय भोलेनाथ सरवलीपाडा संघाच्या गोलंदाज करून आतापर्यंत फेकलेत. साईनं 3, दिलीप पाटीलनं 3, संदीप भोईरनं 3 आणि नामदेव चौधरी यांचा रेकॉर्ड त्यांनी तोडलेला आहे. त्यांनी 2 भरपूर अतिरिक्त चेंडू आज या सामन्यातून टाकलेत. हा चेंडू महाराजीने तर सोडून दिलाय, मात्र आमचे पंच सोडत नाहीये. पुन्हा एकदा वाईटचा इशारा करतायत. तब्बल 12 चेंडू म्हणजे 2 ओव्हर एक्स्ट्रा. 4 ओव्हरचा सामना 6 ओव्हर जवळजवळ फेकावे लागतील. मला वाटतं हा आगला वेगळा रेकॉर्ड होतो की काय सरवली पाडा संघाच्या नावावर. हा चेंडू पंच केलाय प्रभाकर पाटील. तिथे चुकी आणि चुकीला माफी नाहीये. दिवस संघ देखील हा सामना एन्जॉय करतायत. कपिलदादा म्हात्रे आणि दिवा एक्सप्रेस उदय म्हात्रे आपल्याला देखील जगदीशदादा म्हात्रेंच्याकडून इन्व्हाइट केलं जातोय. आपण मान्यवर कक्षामध्ये या. उदय म्हात्रे हे भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे सदस्य आहेत. तर कपिलदादा म्हात्रे हे देखील आपल्या संघटनेचे सल्लागार आहेत. हा फटका मानाजी पाटीलचा षटकार. हा फुलटॉस आणि हा चेंडू देखील आमच्या पाहुण्यांना सलामी देतोय. षटकार. आणि सहकार्य खुश केलेले आहे. 2 चौकार 3 चौकार 2 षटकार आणि 2 सिंगल. हा शेवटचा चेंडू मात्र हा चेंडू बघूया एक तर कंप्लीट केलेली आहे आणि 1+1 अशा 2 धावा इथे अतिरिक्त आलेत. धावसंख्या 65 लागलेली आहे. आतापर्यंत 30 धावा साई पाटीलनं खर्च केलेले आहेत. मी तर अजून पाहिलं नाही की साईनं 1 ओव्हरमध्ये 30 धावा दिलेत. मला तर आठवत नाहीये. बघूया. हा चेंडू हिम्मतसाठी मात्र इथे मिळेल फक्त 1. पहिल्या इनिंगची समाप्ती. जनमन सारंग संघाने धावा बनवल्यात. 6 67 धावा मोठी धावसंख्या आहे. नक्कीच बघूया. 67 धावांचं लक्ष असेल. जय भोलेनाथ सरवलीपाडा संघासमोर आपण एक स्वागत सन्मान घेणार आहोत. रामदासजी म्हात्रे ओमसाई पिसे संघाचे सिनियर खेळाडू. दीपक भाऊ आपण एक स्वागत सन्मान कंप्लीट करायचा आहे. ओमसाई पिसे संघाचे एक सिनियर खेळाडू, एक जुनं जाणतं नाव आहे रामदास म्हात्रे, यांना आपण सन्मानित करूया. तुफान 40+ पिंपलास आयोजित तुफान चषक 2024 चा पण फायनल डे पाहतोय. 67 धावा 67 धावांचं लक्ष असेल आणि जेव्हा दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा आपण नक्कीच समोरच्या कक्षामधून ऐकू मनोज ठाकरेंचा आवाज. तत्पूर्वी मी थांबतो. आपण थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा. तुफान चषकाचं लाईव्ह प्रेक्षेपण SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून. धन्यवाद.
धन्यवाद कालीराम सर, ज्यांचा आपण आवाज ऐकत होतात. आपण पाहिलं तर खूप नाट्यमय इनिंग पाहायला मिळाली. खास करून आपण जय बोलणं सरवली पाडाकडून असं कृत्य कमी वेळ पाहायला मिळतंय ना. आज खूप खराब गोलंदाजीचं प्रदर्शन या मैदानावरती पाहायला मिळालं. या मैदानावरचा हाय स्कोर आतापर्यंत जर हॅलो 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 मानकोली संघाने सर्वप्रथम 48 बनवले, त्यानंतर बादवड संघाने 65 आणि इथं मात्र सारंगाव संघाने 66 धावांचं इथं योगदान दिलं आणि आपण पाहिले तर 67 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. हॅलो 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 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 66 धावा जमा केल्या जय हनुमान सारेगाव संघाने. आपण जर पाहिलं तर 67 धावांचं इथं टार्गेट आहे 4 षटकांमध्ये कंप्लीट करायचं आहे जय भोलेनाथ सरवलीपाडा या संघास. खास करून आपण जर विचार केला तर सर्वांचीच सांघिक कामगिरी चांगली पाहायला मिळाली, पण मानाजी यांनी खूप चांगलं प्रभावित केलं. 3 चौकार 2 षटकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. हिम्मत यांनी चांगली हिम्मत दाखवत चांगला लढा दिला शेवटपर्यंत. त्यांच्या बॅटमधून सुद्धा आपल्याला 2 चौकार पाहायला मिळाले. खास करून आपण जर पाहिलं तर शेवटची ओव्हर, या ओव्हरमध्ये खूप धावा खर्च केल्या आणि त्या अनुषंगाने आपण पाहतोय एक विशाल स्कोर या मैदानावरती उभं करण्यामध्ये यशस्वी झालेला आहे जय हनुमान सारंगाव संघ. आता येणाऱ्या 4 ओव्हरमध्ये या 67 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी करूया मोरूची स्थिती मैदानाच्या आतमध्ये प्रत्येक चेंडूवरती हाणामारी करावी लागेल असं चित्र मैदानामध्ये तयार झालेलं आहे. कारण भली मोठी ज्यावेळेस धावसंख्या असते त्यावेळेस पहिल्या चेंडूपासून तुम्हाला आक्रमण आक्रमण आणि आक्रमणच करावं लागतं. तो आक्रमण पाहायला मिळेल का हेही पाहण्यासारखं राहील. यस सन्मान्य जगदीशजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून नामदेव या खेळाडूसाठी 2 बॅक टू बॅक जर षटकार खेचताय तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि आज गरज आहे, संघालाही गरज आहे, स्वतःच्या इनिंगलाही गरज आहे आणि इथं मात्र जर पाहिलं तर जगदीशजी म्हात्रे साहेब यांचं मन जिंकण्यासाठी सुद्धा ती गरज आहे. तर इथं पाहूया कशा प्रकारे खेळ खेळला जाईल. कारण जिद्दीचे पंख जे आहेत ना ते आज जोडावं लागतील आपल्या फलंदाजीमध्ये आणि ज्यावेळेस जिद्दीचा पक्ष तुम्ही जोडाल त्यावेळेस तुमच्याकडे यशाचं जे पात्र आहे ते झुकतं पाहायला मिळेल. परंतु इथं मात्र आपण जर पाहायला गेलं तर भलं मोठं डोंगर आहे, चढताना जरूर धाप लागेल, परंतु आशा निराशा आणि सर्व काही दडपण झडकून योग्यरित्या खेळ करणं गरजेचं आहे. पाहूया पहिले षटक कोण घेऊन येतोय आणि सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पारंपरिक दिनेश आणि नामदेव पाहण्यासारखं राहील की कशा प्रकारे या दोघांमध्ये खेळ होईल. तर कमी वेळ खर्च करून आपण लगेच खेळायला सुरुवात करायची आहे. या इनिंगमध्ये खूप उशीर झालेला आहे, तर अजून उशीर नकोय म्हणून आपण लगेच खेळायला सुरुवात करूया. मित्र कमिटी खूप छान आहे, आपल्यासाठी थांबू शकते, परंतु वेळ मात्र आपल्यासाठी थांबू शकत नाही आहे. दिनेश आणि नामदेव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी दुराजी आहे पहिल्या षटकाची फुलाजी या गोलंदाजाकडे दिलेले आहे. फुलाचा सुगंध जसा दरवळतो तशीच गोलंदाजीचा जो आनंद आहे तो दरवळणं गरजेचं आहे. यावेळेस पहिल्या चेंडूला टर्न केलेला आहे, चेंडू गॅपमध्ये ट्रॅव्हल्स होतोय. इथं मात्र पहिल्या चेंडूवरती बिग हिट चौकार. तरी मैदान सोडायचं नाही, कारण पुढचं पाऊल हे फुकून टाकायचं आहे आणि त्याच्यासाठी तुमचा अनुभव आहे तो झुकून द्यायचा आहे. इथं मात्र दिनेशला आज पूर्णपणे अनुभव झुकून द्यावा लागेल आणि प्रत्येक पाऊल फुकून टाकून मोठा फटका खेळावा लागेल. पुढील चेंडू
यावेळेस पाहू शकता आपण जिथं फटका खेळायचा होता तिथं फटका काय खेळला गेला नाहीये आणि इथं मात्र एक धाव खर्च केली गेली आहे. स्ट्राईक चेंज नामदेव यावेळेस येतोय बॅटिंग करण्यासाठी. सन्मान्य जगदीशजी म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. बॅक टू बॅक 2 षटकार लगावत आहेत. तर यस या ठिकाणी शुभ आगमन सन्मान्य किशोरजी पाटील साहेबांचं. पुढील चेंडू फुलाजी तयार होते गोलंदाजी मार्कवरती. पाहूया यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी होती. इथं मात्र चांगले क्षेत्ररक्षण चेंडूने उलकावणी दिली होती. क्या बात आहे. इथं मात्र पोहोचले होते परंतु बॅट काय रगडता आले नाही ग्राउंडिंग करता आली नाही. परिणाम स्वरूप रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होते नामदेव. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होत आहे. एक चांगला चेंडू हाताळला होता परंतु खराब रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. यावेळेस आपण पाहतोय समोरच्या दिशेने खेळलेला आहे. एक धाव कंप्लीट केली गेली. कितने बजे तक हो उधर? रुको ना एक आधा पौना घंटा में पहुंचता ना फिर उधर. कितने बजे आओगे वापस? 4 बजे आओगे. तो शाम को कितने बजे उठते? काय झाला फिक्स झाला की चौका झाला? फिक्स दिला. कधी बोलाल तुम्ही? इथे चांगला चेंडू हाताला जातोय. निर्धावचे होते सांगता. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. धावसंख्या जर पाहिली तर 67 जमवायची आहे. यावेळेस आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ इथं संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 12 पाहायला मिळते. ज्ञानेश्वर येतोय ओव्हर क्रमांक 2 हाताळण्यासाठी. या संघाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सर्व काही दारोमदार या गोलंदाजावरती भरपूर धावा आहेत. पुढे चेंडू स्लोअरचा मारा केला होता. इथं मात्र पाहिलं तर डावी एसटी सोडून जाते कदाचित. हा यस आपण आमच्याकडे बोलतायत वाईटचा इशारा केला जातो. 13 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतंय. पहिल्या ओव्हरमध्ये आपण विचार केला पहिल्या इनिंगमध्ये नामदेव चौधरी याने 8 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर संदीप याने 13, त्यानंतर दिलीप याने 14, परंतु शेवटचं षटक साईनाथ पाटील यांचं खूप मागडं. यावेळेस पाहिलं तर एक चांगला फटका आहे. क्षेत्राची गाय त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि अचूकरित्या 2 धावा कलेक्ट केल्या गेल्या आहेत. 2 धाव्याने धावसंख्या 15 या अंकावरती जाऊन पोहोचते. 67 धावांचं लक्ष्य आहे.
पुन्हा एकदा पाहूया खेळायला होते सुरुवात. यावेळेस सोडवलाय आणि हा चेंडू थांबत नाहीये, जातो सीमारशे बाहेर. येतो बिग हिट षटकार. पेटे ना माझी चूक. यस, इथं मात्र तो बिग हिट आलेला आहे. अशाच नितांत फटक्यांची गरज आहे तुम्हाला ज्यावेळेस या सामन्यावरती वर्चस्व गाजवायचं असेल, कारण प्रति षटकामागे तुम्हाला जवळ 17च्या घरामध्ये धावा जमा करायच्या आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये 12 आले, म्हणजे त्या ज्या 5 आहेत त्या आता या ओव्हरमध्ये ॲड करून जास्तीत धावा जमा करायला लागतील. पुन्हा एकदा पाहूया. आणि इथं मात्र अजून एक चांगला फटका खेळलेला आहे. हा चेंडूही थांबणार नाही आहे, हा चेंडूही जातो सीमा पार एका टप्प्याने. चौकार. कार मिळतं 25. यावेळेस स्लोवरचा मारा इथं मात्र पाहायला मिळतंय. पाहू शकता कव्हरच्या रिजन मध्ये चेंडूला खेळून काढलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पहा. इथं मात्र हिम्मत दाखवली आणि एक किस्मत बी बहादूर का साथ देते, ती बहादुरी आपल्याला पाहायला मिळेल. 2 धावा अजून ॲड होत आहेत. धावसंख्या 27 या अंकावरती जाऊन पोचली गेली आहे. प्रति षटकामागे तुम्हाला 17च्या सरासरीने धावा कंप्लीट कराव्या लागतील. दुसरं षटक चालू आहे आणि या ओव्हरमध्ये कुठेतरी धावा बनताना दिसतात. पहिल्या ओव्हरमध्ये 12 जो ट्रम्प कार्ड आहे, जो उत्कृष्ट गोलंदाज आहे, त्याच्यावरतीच हल्ला चढवलेला आहे. अजून एकदा स्लोवरचा मारा आहे. यावेळेस ऑन साईडला खेळून काढलेला आहे. इथे क्षेत्ररक्षक चांगला आहे, पाहूया. आणि आता मात्र डेंजर झोनला चेंडू फेकला गेला होता. फलंदाज होईल इथं रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. गोलंदाजी वैयक्तिक धावा या 27 पाहिल्या होत्या, परंतु या इनिंगमध्ये जर आपण पाहिलं तर 30 धावा पाहायला मिळाल्या. साईनाथ पाटील यांच्या गोलंदाजीवरती 31 धावा. पाहूया पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतो. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस सोडवलाय. अतिशय ताकदवार, अधिक उंची, लांबी कमी आणि इथं मात्र आपण जर पाहिलं तर फलंदाज फेल ठरतो झेलच्या स्वरूपात. षटकांमध्ये जे धावाचं समीकरण आहे ते म्हणजे आपण पाहू शकता 39 धावांची गरज आहे. 2 षटकांचा खेळ बाकी आहे. जिथं कुठेतरी धावसंख्या मजबूत उभारली गेली त्यानंतर मात्र गोलंदाजी कुठे तेवढीशी चांगली पाहायला मिळाली नाही आहे, परंतु धावांचा जो आलेख आहे तो खूप उंच आहे.
त्याला हात घालण्यासाठी, त्याला गवसणी घालण्यासाठी तुम्हाला अतोनात प्रयत्न करायला लागतील आणि ते प्रयत्न इथं मात्र कुठेतरी कमी पडताना दिसत आहेत सरवलीपाडा या संघाच्या माध्यमातून. पुढील चेंडू पाहूया. पुन्हा एकदा तयार होतोय गोलंदाज यावेळेस मानाजी. गोलंदाजी मार्कवरती यावेळेस शॉर्टपिच ठेवला होता परंतु उजवेष्टी सोडून जातोय. पंच आमच्याकडे बोलतायत आणि वाईटचा इशारा केला जातोय. सामना थोडासा अवघड जरूर झालेला आहे परंतु अवघडला अशक्य करणं आणि शक्यमध्ये बदलणं हे करावं लागेल. यावेळेस पाहू शकता ऑन साईडला खेळून काढलेला आहे. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एकेरी दुहेरी धावसंख्येने खासा फरक पडणार नाही आहे खास करून सारेगाव संघाला. इथनं जर मोठे फटके लागले गेले तर कुठेतरी मॅचमध्ये बनवून राहू शकतात कारण हा ओव्हर खूप महत्त्वाचा आहे दोन्ही संघाच्या बाबतीने आणि धावाही भरपूर अजून बनवायचे आहेत. एक धाब्याने आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोचते 30 या अंकावरती. 37 धावांची अजूनही गरज आहे. 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 37 धावा बनवायच्या आहेत. सामना कधीही चेंज होऊ शकतो त्यासाठी तुम्हाला झगडावं लागेल, प्रयत्न करावा लागेल आणि इथं मात्र मिस टाईम आहे. सेफ लँडिंग झालेली आहे आणि इथं मात्र कव्हर पाहायला मिळालं बरोबर नाही आहे आणि अशा रीतीने इथं मात्र हा चेंडू सीमा पार जातोय. चौकार. थोडासा अवघड झालेला आहे परंतु अवघड या शब्दाचा अर्थ असा नाही की तो अशक्य आहे. तुम्हाला शक्य करण्यासाठी तुम्हाला अधिक परिश्रम करावे लागतील, अधिक कष्ट घ्यावं लागतील, अधिक मोठे फटके खेळावं लागतील. ज्या पद्धतीने हा फटका खेळला गेला हा मी तर म्हणेन चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या धावसंख्या आपण पाहतोय 34. पंच यस शंकर बगरे. यस चौकार नाहीये. 2 धावा. किती पंच? 3 धावा. यस 3 धावा घेतल्या गेल्यात. 1 धाव निश्चित वाचवले गेले. अधिक चांगला प्रयत्न इथं पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज मानाजी तयार होते गोलंदाजी मार्कवरती. पुढील चेंडू यावेळेस स्क्वेअर कंपरच्या रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. इथे मात्र एकच धाव घेतली जाते. एका धाब्याने स्कोअर कार्डमध्ये आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत 34 धावा. आता मात्र 33 धाव्यांची गरज आहे विजयाचं समीकरण. 9 चेंडू 33 धावा. पुन्हा एकदा खेळायला होते सुरुवात. आता कुठेतरी सामना फसत चाललेला आहे. जय भोलेनाथ सरवलीपाडा. यावेळेस ऑन साईडला आपण पाहू शकता 1 धाव कंप्लीट केली गेली. एकेरी दुहेरी धावसंख्येने काम बनणार नाहीये. तुम्हाला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. त्यासाठी लोकलची आवश्यकता नाही तर तुम्हाला एक्सप्रेस सुपर एक्सप्रेसची गरज आहे. परंतु तसं काही चित्र मैदानाच्या आतमध्ये दिसत नाहीये. पूर्णपणे आपण पाहतोय की खंड उतरल्यासारखे वाटत आहेत. पाहूया पुढील चेंडू. पुन्हा एकदा पाहूया. यावेळेस हवा तसा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय परंतु बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाहीये आणि मोठा फटका लागत नाहीये. म्हणून धावांचा आलेख आहे तो खूप लांब 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 चाललेला आहे आणि या ठिकाणी पण पाहू शकता फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद.
खेळाच्या या दुनियेमध्ये जर तुमचं शरीर थकलं तरी चालेल, परंतु तुमची मनस्थिती थकली नाही पाहिजे. आणि दिनेशची मनस्थिती कमकुवत वाटते. मोठा फटका खेळण्याचा जरूर प्रयत्न केला जातोय, परंतु ज्या अनुषंगाने फटका लागला पाहिजे तसा फटका काही लागत नाहीये. 36 धावसंख्या धावफलकावरती. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा मानाजी तयार होतोय. दिनेश इथेही पाहू शकता आपण लॉकलचा चेंडू पाहायला मिळते यॉर्कर लेनचा. इथे एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजे 37 धावा. आता मात्र शेवटचं अंतिम षटक आहे आणि विजयाचं समीकरण जे पाहायला मिळते ते म्हणजे 30 धावा. ज्या शेवटच्या ओव्हरमध्ये 31 धावा बनल्या गेल्या, त्याच शेवटच्या ओव्हरमध्ये आता 30 धावांची इथं आवश्यकता आहे. ज्या पद्धतीने इथं मानाजी यांनी खेळी केली तसाच काहीतरी खेळ इथं मात्र फलंदाजाला करावा लागेल, अर्थात दिनेशच करावा लागेल. आपल्या आयुष्यातील सर्वाधिक उत्कृष्ट इनिंग आज पेश करावं लागेल. निश्चितच खेळाचा पार्ट आहे हार आणि जीत, परंतु त्याच्यामध्ये समोरच्या टीमला खेळताना घाम फुटला पाहिजे असं खेळ निश्चितच पाहायला मिळालं पाहिजे, परंतु तसं काही चित्र घडलं नाही आहे. खास करून पाहायला गेलं तर यावेळेस उडवलाय. यस, बॉडी शॉट चेंडू सीमारेषे बाहेर, बिगिट षटकार. आता 5 चेंडू 24. काही एक घडू शकतंय. मैदानाच्या आतमध्ये झुंज, चिकाटी आणि पाय रोवून आपण पाहतोय सलामीवीर दिनेश दटून आहे. पुढील चेंडू दिलीप या गोलंदाजाच्या माध्यमातून अजून एक धमाका पाहायला मिळतोय. हाही चेंडू जातोय मिड विकेटच्या डोक्यावरून सीमा पार, षटकार. चला लवकरात लवकर खेळायला सुरुवात करायची आहे. खूप उशीर होत आहे. आपण पाहिलं तर अप्रतिम फटका हाही सजवला गेला. आता मात्र 5 षटकारामधून 2 षटकार आलेले आहेत, 3 अजून बाकी आहेत, म्हणजे 18 धावांची गरज आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. निश्चितच एक चांगली खेळी इथं मात्र साकार करतोय. गोलंदाजाला निश्चितच घाम जरूर फुटलेला आहे. 37 धावांवरती खेळतोय आणि यावेळेस मात्र सुटकेचा श्वास निश्चित सोडला असेल. धाव घेण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु या डावातील जो विजयाचा अंतर आहे तो निश्चित कमी करण्याचा जरूर प्रयत्न असेल. 18 धावांची गरज आहे आणि 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पाहूया 3 में 3 लगा डाला तो टीम जिंगाला. इथं मात्र यास पंच बोलतायत अजून रंगत बाकी आहे. वाईटचा इशारा केला जातोय. अवंतर धावेचा भरणा, 17ची गरज 3 मध्ये. पुढील चेंडू आता मात्र कुठेतरी गोलंदाजाची छातीची धडधड करत होती, ती कुठेतरी थांबेल. चिंतेचं वातावरण जरूर निर्माण झालं होतं, परंतु आता मात्र विजयाच्या जवळ समीप निकट पाहायला मिळतं जयमान सारेंगा संघ. दिलीप पुन्हा एकदा तयार होतोय. पुढील इथं मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न, हाही चेंडू जातोय वाईटच्या स्वरूपात. 2-16. पुढील यावेळेस खेळून काढलेला आहे. ऑन साईडला धाव घेतली जाणार नाहीये. माहिती आहे की एकेविरुद्ध धावसंख्येने काम बनणार नाहीये. या सामन्याची जी औपचारिकता आहे ती पूर्ण केली जाईल आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय.
पुन्हा एकदा दिलीप सरसावेल आणि इथं मात्र उडवलेला आहे चेंडू गॅप मध्ये, चेंडू सीमा पार. यस, चांगली खेळी दिनेश यांची आपल्याला पाहायला मिळाली. अशा रीतीने आपण पाहतोय की जय हनुमान सारंगाव संघ हा विजय झालेला आहे. विजयी संघाचे खूप खूप अभिनंदन आणि आपण पाहतो पराजित संघाचं खूप खूप कौतुक. हार्ड लक, टफ लक. धन्यवाद. मॅचा पुरस्कार पाहूया कोणाला जातोय. मानाजी. यस, नो डाऊट. ज्याने गोलंदाजी करत असतानाही चांगली गोलंदाजी केली आणि फलंदाजी करत असतानाही आपण पाहिलं 3 चौकार आणि 2 षटकार. अशा रीतीने आपण पाहिलं तर चांगली खेळी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली.